दुसऱ्या दिवशी सकाळी मुकुंदा कुसुम बोलत बसले होते. रमानं सकाळची कामं आटोपली. मग मुकुंदाजवळ येत ती म्हणाली, हवं उठा बरं, तुमचे कपडे बदलून देतो. काल पावसामुळं बदललेच नव्हते. आज जरा उघड दिसते, धुतले म्हणजे वाळून जाईन. बोलतानाच तिने त्याच्या अंगातली कापडाची फुलबाहीची बनियान काढली. कुसुम, याईच्या अंगाले हात तर लावून पाय बरं. पुन्हा गरम झालं बाई अंग. अजून ताप चढते का काय तर देव जाणे बाप्पा. कुसुमने त्याच्या अंगाला हात लावून बघितला. नंतर तिने त्याच्या चेहऱ्याचंही निरीक्षण केलं आणि मग त्याचा हात हातात घेऊन त्याची नखं बोटंही पाहिली. तेही तिला पिंगट दिसलं. ती रमाला म्हणाली, मला ते नखं बोटं पिवळे पिवळे दिसते बाई. डोळे पिवळेच दिसते ना, आणि अंग तर सगळं फिक्क पडल्यासारखं वाटते बाई. अहो 7 महिन्यापासून घरातल्या घरातच आहेत ना, अजिबात बाहेर जाऊन दिसतच नाही. मोठ्या श्रीमंताच्या बाळातीन बाईवानी बाजावरचं ताटाव आणि ताटावरचं बाजव म्हणून गोरे गोरे झाले ते. रमा मुकुंदाची थट्टा करत म्हणाले, रमा थट्टेवारी नेऊ नको, मला वेगळी शंका येते. लवकर वैद्याला दाखव बाप्पा. डॉक्टरचंही कर, पण पहिले वैद पाय. वैद्याचं काही नुकते राहते, त्यानं लय आराम पडते. लघवी कशी होते ते तर पाय बरं. तिच्या या वाक्यावर मुकुंदाच म्हणाला, लघवी पिवळी जर्द होते. आता 7 महिन्यापासून रांगारांगाच्या गोळ्या इंजेक्शनं सुरू आहेत ना, त्याची उष्णता वाढली असनच ना. औषधाची उष्णता व्हाय का आणखीन काही, पण वैद्याले सर्व खुलासेवर सांग आणि थो सांगन तसं कर. वैद्याच्या औषधावर काही कमी जास्त खाण्यात आलं तर बातच उलटं पालटं होते. डॉक्टरच्या औषधावर मात्र सर्व खाता येते, हे लक्षात ठेव. वैद्याले सगळी पद पाळणूक विचारून घे. कुसुमने अनेक शंका कुशंका काढल्या. आता रामाच्याही मनात शंकेनं घर केलं. अजत जाऊन येतो बाई वैद्याकडं. तिकडं एका सेल्या घर आहे बापा वैद्याचं, गाडी करून न्या लागन त्याच्याकडं. एखादा ऑटो भेटन तर बरंच आहे. पण कुसुम, कोणताही उपाव करावं तरी गुण कसा येत नाही व. कोणता गिरा लागला देव जाणे बाप्पा. मग आता जीव कसा कटाळून गेला. मनातली आस या मनात जिरायला लागली. आता कटाळा करून कसं झालं बाई. आणि गिऱ्याहून आठवलं मले, तू तर चुकून गिऱ्याचं बोलली, पण असते माय कवा कवा पाठीमागं गिरा, पण त्यावरही इलाज आहे ना. असे गिरे सरोदी बांधून देतेत. आता त्यानं फायदा होते ना नाही होत बी, दोन्ही गोष्टी आहेतच. आपल्या आपल्या विश्वासाचा प्रश्न येतो, पण आपल्या मनाच्या समाधानासाठी काही गोष्टी करायला लागते. तूही एक गिऱ्याचा धागा भाऊजीले बांधून दे. आठवडी बाजाराच्या दिवशी तर लयच सरोदी गावात फिरतेत. तसंही सरोद्यानं सांगितलं ते सर्व खरं राहते असं नाही. खरं खोटं सांगितलं आणि पोटापुरतं मागितलं अशी त्याची भविष्यवाणी. मिठ्ठूवाले म्हण का सरोदे म्हण, पण ते तसं नाही करणार तर पोट तरी कसं भरतीन बाई. आपल्यासारखेच्याच भरोश्यावर तर त्याचे पोट आहेत. फुकट खाण्यापेक्षा धंदा म्हणून ते खरं खोटं सांगत फिरतेत. आणि कोणत्याही कारणानं आपणही त्याईले 2 पासा डाळदाणा 4 आठाने देतो, आणि ते तर काही पापात नाही ना जा. काही गोष्टी कोणत्या निमित्ताले कारणीभूत होऊनच जाते. आणि एखाद्याची जबानही चांगली लागून राहते. एखाद्यानं अंगारा म्हणून माती दिली तर त्याचाही सोन्यासारखा गुण येते. म्हणून म्हणतो हा ही उपाय करूनच पाय. कुसुमनं तिला परोपरी समजावलं. करतो ह्याही उपाव करतो, पण खरं सांगतो कुसुम, चाहड्यावर मूठ धरल्यासारखा पैसा खर्च होऊन राहिला. ऑपरेशनपासून काही खर्चाचा तर हिशेबच लागत नाही बा. मला सांग रमा, तू तर काही फेकून तर देत नाही ना पैसा. कारणानं खर्च करते ना. आणि कोणी तुला हिशोब मागितला पैशाचा. आपल्या माणसासाठी खर्च करतं. तो लाख मोलाचा जीव जगला तर लाखो करोडो पाय. जीव थोडा नको करू. आपले उपाव करायचे, दाणे पेरत जायचे. एखादा दाणा उगून येईनच का नाही. रमाला कुसुमचं बोलणं 100% पटलं होतं. तिने लगेच मुकुंदाला वैद्याकडे नेलं. कुसुमची शंका खरी ठरली. वैद्यानं ठामपणे कावीळ असल्याचं सांगितलं. तेल, तूप, तिखट, मीठ, आंबट सगळे पदार्थ वर्ज्य केले. या पदार्थांचा अंशही पोटात जाता कामा नये असं वैद्याने निक्षून सांगितलं. शिवाय कावीळ झाडण्यासाठी 7 दिवस दररोज त्याच्याकडे यावंच लागेल असा सल्लाही त्यांनी दिला. याईला रिक्षात चढाले उतराले तरास पडते लय आबाजी. तुम्हीच आमच्या घरावरी आले तर लय उपकार होतीन जी आमच्या. मी तुमचा पुरा मोबदला देईन जी. रमा आर्जवानं वैद्याला म्हणाली, इथंसा किती पेशंट आहे दिसते ना बाई तुम्हाला. बाहेर गावाहून लोक इथे येतात. इथे आले म्हणजे त्याईचा पुरा दिवस इथंच मला दवापाणी करायला लागते. म्हणून मी कुठं जात नाही. एका दिवसासाठी मी कुठं पाहुणा पण जात नाही आणि तीर्थयात्रेलाही जात नाही.
मा सर्व पाहुणापण आणि सर्व देवधर्म सारे सारे तीर्थ इथंच आहे. तुम्ही इथंच या. मी तुम्हाला खात्रीने औषध देतो आणि पेशंटले सोळा आणि आराम पडन याची खात्री देतो. भरोसा ठेवा. वैद्यबुवांनी त्यांना धीर दिला. या परिसरात एक निष्णात वैद्य म्हणून त्यांची ख्याती होतीच. आशा मोठी चिवट असते. सायकल रिक्षापेक्षा ऑटो रिक्षात बसायला सोपं जातं म्हणून रमानं एक आठवड्यासाठी ठराविक वेळ देऊन ऑटो ठरवला. तो दररोज ठरल्या वेळी येऊन रमा मुकुंदाला वैद्याकडे ने-आण करायला लागला. एक दिवशी इसीनाथ, भीम्या, अनंता एकटे एकटे मुकुंदाकडे आले. त्यामुळे मुकुंदानं इसीनाथला विचारलं, काहून गा इसीनाथ, आज तुमची अशी ताटातूट? तिघं एकटे एकटे मागं पुढं आले. तसं काय नाही का मुकुंद भाऊ, यंदा टाईमशीर पाऊस पडून राहिला ना, त्यामुळे लोकाईच्या वावरातल्या कामालाही चांगली गती आहे, पीकही समाधानकारक आहेत, म्हणून कोणाचे डवरे डुंडे भरणं, कोणाचं काही लहान मोठे काम निघते ना. तसं यंदा सर्वेचा आलू त्या बोलू त्याच्या कामाला चांगला वेग आला बरं. तूही पाठव ना तुझे झंपरे शिवासाठी. लयच फाटले तुझे झंपर. किती दिवसापासून कपडा आणून ठेवला आहे, घरात कपडा असून तू काहून नाही ठेवत? मी उद्याला शिवाले पाठवते दादा मुरली. उद्या माझे झंपर सुदाम टेलरकडे घेऊन जाऊ दादा. मी कपडे मापाचा झंपर काढून ठेवीन, पण या झंपरापेक्षा थोडंसं आडस शिवाले सांग दादा. हे झंपर मला लय पोत्यासारखं ढिले होते रे. आता ढिले नाही होणार तर काय. इसीनाथ कशी झाली हिची तब्येत पाय बरं. लय दिवसानं पाहणाऱ्याला ओळखू येणार ही. मुकुंदानं इसीनाथला साक्षीला ठेवलं. खरंच वहिनी, या 4-5 महिने तुमची तब्येत लय खराब झाली. निर्र हाडं दिसते तुमची, डोळं खोल गेले व डोळ्याखाली डोळ्याभोवती काळी काळी काजळी धरली. मी तर म्हणतो तुम्ही एखादं टॉनिक बानिक घ्या, डॉक्टरच्या सल्ल्यानं घ्या, नाही ते इतका खर्च होऊन राहिला आणखीन होईन. पण तब्येत बरी राहीन ना. उद्या काय कमी जास्त झालं तर काय करणार तुम्ही? भीम्यानंही मुकुंदा आणि इसीनाथच्या बोलण्याला दुजोरा दिला. 15 झाला असन का वैद्याचं औषध सुरू करून? तब्येतीत फरक पडल्यासारखं वाटते ना? तुलाही काही जाणवत असेल ना? वाटते, बरं वाटते. कडक पथ्य पाळणूक चालू आहे. तेल, तिखट, मीठ, वावडं चिवडं समजा बंद आहे. डोळ्याने ह्या वस्तू पाहिल्या सुद्धा नाही. आता तर तोंडलाही बेचव झालं. अजून किती दिवस करावं लागतं व पथ्य? मुकुंदानं रमाला कळवळून विचारलं. तुमचा कवळ बरा झाला ना, मग आता जीवासाठी अजून काही दिवस तर करावंच लागेल ना. तुमच्या अंगातला सर्व सीन थकवा निघून गेला. मग एखादी टॉनिकची सीसी देतीन, मग पुरे ठणठणीत झाले की तुमच्या आवडीचं पक्वान करून घालीन तुम्हाला. पण आता अजून महिनाभर तुम्हाला पद करायला लागणार. पण असं थोडं थोडं मन नका करू, नाराजही नका हो. खरं वहिनीचं, अजून थोडे दिवस कळकाड, आता आराम कर, येतो आम्ही, असं सांगून ते त्रिकूट निघून गेलं. मुकुंदा केविलवाणेपणे रमाकडे बघत राहिला. तो तिला म्हणाला, महाबरोबर तुमचे इशानवार बंद आहे. तुम्ही महासाठी महासारखं आलोनी जेवता, मला नाही बरं वाटत. अहो तुम्ही असे 6-7 महिन्यापासून खाटल्यावर पडू नये आणि आम्हाला कसलं चढव गोड लागन व आमच्या घासेखाली घात तरी कसा उतरन? खाण्यापिण्यापासनं लेण्या नेसण्यापर्यंत तू हे हाल होऊन राहिले ग. कवा कोणची अडचण तर कवा कोणची. किती करतं माझ्यासाठी. एखादी असती तर कवाच पळून गेली असती. भर दुपारी माणसाची सावली त्याची साथ सोडून जाते. या असं निरुपद्रवी घेऊन जगण्यापेक्षा मरण आलेलं बरं. आता काय फायदा नाही मला लय आप्रद्यासारखं वाटते. मरण येईन तुमचे दुश्मन आले असं निर्वाणीचं काहून बोलताय तुम्ही? हां, असं दुखणं काय कोणाला सांगून येते काय? मला असं काही झालं असतं तर तुम्ही केलं असतं ना. मग नवरा बायकोची साथ या अशा दिवसासाठीच राहते. सुखापेक्षा दुःखाच्या काळात खरी साथ द्यायला लागते एकमेकाची. आणि तरुणपणापेक्षा म्हातारपणात एकमेकाची खरी गरज पडते. आता हे मी तुम्हाला सांगू का? आणि अशा कठीण परिस्थितीत पळून जावाले मी काय तुमची ठेवलेली बाई आहे का? त्या बाया राहतात बाप्पा घोड्यावरच्या गोमासेवानी. आत्ता ह्या घोड्यावरनं थोड्या वेळानं दुसऱ्या घोड्यावर. मी तुमची लग्नाची बायको आहो. 1.25 पावली अक्षी डोसक्यावर टाकून आणली तुम्ही मला घरात. बरं बाप्पा तू खरं. पुढे 1.5 महिना याच प्रकारे गेला. वैद्याचं औषध कधीच संपलं होतं. आता हळूहळू पथ्य कमी झालं होतं. एक दिवशी मुकुंदा अर्जवानं रमाला म्हणाला, आता तरी थोडंसं तिखट आंबट मीठ देन मले. लय पतपाळणूक झाली. रमालाही त्याचं म्हणणं पटलं होतं. वैद्याचा तसा विरोध नव्हताच. रमाला वाटलं चविष्ट पदार्थ खाल्ले तर 2 घास त्याच्या पोटात जास्तीचे जातील, तो लवकर बरा होईल, तंदुरुस्त होईल.
त्यामुळे तीही थोड्या थोड्या प्रमाणात त्याला हे पदार्थ द्यायला लागली. दही, ताक, लोणचं तर मुकुंदाला जीव का प्राण. पण काही दिवसांनी या पदार्थांनी आपला प्रताप दाखवला. होई नाही ते झालं. तो पुन्हा पिवळा दिसायला लागला. सोबतीला त्याचा खोकला वाढला. अगदी ढास लागेपर्यंत खोकल्याची उबळी यायची. आता त्याला भेटणारे म्हणायचे, कोणतंही दुखणं असो एकदा आलेलं वाईट नसते, पण पलटून आलेलं लय महावाईट. याचा लोककर इलाज करा. रमानी परत वैद्याचं घर गाठलं. पण यावेळी वैद्य स्वतः विषमज्वरानं आजारी होते. ते स्वतः वैद्य असून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेत होते. सक्तीचा आराम करणार होते. त्यामुळे रमाला परत नरखेड जवळ करायला लागलं. कावीळ तर आहे, पण यांच्या छातीत कफ फार झाला आहे, तो काढावा लागेल, नाही तर यांना निमोनिया होऊ शकतो. सध्याचं पावसाळी वातावरण, थंड हवा, जिकडे तिकडे सर्दी, पडसं, खोकला याची साथ आहे. त्यामुळे यांना जास्त जपणं आवश्यक आहे. यांची प्रकृती फार नाजूक झाली आहे. त्यामुळे यांच्यावर कुठलाही परिणाम लवकर होतो. तुम्ही यांना आत्ता लगेच ॲडमिट करा. उद्या यांच्या छातीतला कफ मशीनने काढून टाको, किंवा तुम्ही उद्या सकाळी घेऊन यालात तरी चालेल. मी दिलेलं औषध यांना काळजीपूर्वक द्या. डॉक्टरांचं बोलणं रमाला पटलं होतं. ती त्याला लगेच ॲडमिट करायला तयार झाली. पण मुकुंदानं मध्ये नाराजी व्यक्त केली. येळ भरती केलं तरी चालते असं डॉक्टर साहेबांनी सांगितलं ना, मग तू काहून जिद करतं? आजच मला भरती करासाठी? आज औषध घेऊन चाल घरी. उद्या सकाळी शिव दिवसभरात मोकळून घरी वापस जाता येईल. आज मन मानत नाही, चल की घरी. हे बघा, काही गोष्टींकरता पेशंटच्या मनाची तयारी हवी असते. तसे ते उद्याला येऊ म्हणतायत ना, मग होऊ द्या त्यांच्या मताप्रमाणे, पण उद्या लवकर या बरं. आता रमाला मुकुंदासमोर नमतं घ्यावं लागलं. घरी मोवाडला जी पांगणात येऊन थांबली. दिवे लागण्याची वेळ झाली होती. बघते तर दारात जयंता उभा होता. बाप्पा बाप्पा, तुम्ही कवासे आले? अगोदर काही कळलं असतं तर आपली भेटणार खेळला झाली असती ना, नाही तर मीच किल्ल्या घरी ठेवून गेली असती. नुकतंच आलो मी. गीतासारखी म्हणत होती सगळे कसे आहेत ते बघून या, नाही तर बाबाले हवा पालट करायला 4-8 दिवसासाठी घेऊन या. आणि मला तिचं म्हणणं पटलं म्हणून आलो. खरं तर तुमचा विचार मलाही पटला. आणि आता हवा पालट करायचा तेवढाच एक उपाय शिल्लक आहे, करून पाहू ती. बाकी जसं कोणी सांगन तसं सर्व करणं सुरू आहे. जे जे करायला पाहिजे ते सर्व उपाय केले. मनाला पटो न पटो, पण मोकळ्या मनानं केलं सगळं. पण आता घरची परिस्थिती काय तुमच्यापासून लपून नाही. अशा वक्ताले तिथं नेऊन तरी काय करता? पोरगी वली बाळातीन, पावसा पाण्याचे दिस, तुम्ही आपल्या ड्युटीवर जाल. गाईसाठी एकजण घरी लागते. मुरलीचंही कॉलेज सुरू आहे. इथं कसं कुठं काय आहे ते मला समजा माहिती आहे. मी ती आईला एकटी दवाखान्यात नेऊ शकतो. आणि तिथे मला काहीच माहिती नाही आणि सुचणारही नाही. माझे हात बांधल्यासारखे होतील. पोरगी 2-2 लेकरायचं करण का आमच्याकडे लक्ष देईन बरं? आणि मोठ्या शहरात पावला पैसे लागते. 4 ठाण्याला काही किंमतच नाही तिथं. इथं कसं मला घरचं दारचं बिमारीचं ढोरासाराचं समजा आपल्या सोयीप्रमाणे करता येते ना. रमानं जयंताला वास्तवाची जाणीव करून दिली. बरं झालं तूच नाही म्हणून सांगितलं. माहीत बिलकुल इच्छा नाही. विच्छाच नाही. जावयाच्या दारातलं कुत्रा असल्यावानी पोरीबाळीच्या घरी 1 दिवसाचा पावन पण बरं वाटते. 8 दिवस जाऊन राहणं मला नाही बरं वाटत बाप्पा. तुमचं सगळं खरं आहे मामाजी, पण तिथं मेडिकलमध्ये भरती करून देईन मी तुम्हाला. जनरल वॉर्डात ठेवलं तर घरच्या कोणाची गरज नाही पडत तिथं. फक्त भेटाले वक्ताले पेशंटला भेटाले जाता येतं. पेशंटचं सर्व औषध पाणी, खाणं पिणं, कपडे बदलणं, अंग पुसून देणं येळच्या वेळी करतात तिथल्या नर्स. आणि सगळं कसं शिस्तगीर असते, पैसा जास्त लागत नाही. जयंतानं समजावलं. रमा गोष्टीला तयार झाली. पण मुकुंदाची नाराजी बघून म्हणाली, ठीक आहे, जशी तुमची मर्जी. मुकुंदाला मेडिकलमध्ये तेही जनरल वॉर्डात असणाऱ्या पेशंटचे हाल माहिती होते. त्यांनी बघितलं होतं. त्याच्या एका मित्राला जनरल वॉर्डमध्ये ॲडमिट केल्यानंतर संडासात जाताना शेवाळ चढलेल्या टाईल्सवरनं पाय घसरून तो पडला. परिणामी ठणठणीत बरा होण्याच्या ऐवजी पुन्हा त्याच्या मणक्याचं हाड मात्र मोडलं. तिथल्या गैरसोयीचा, पेशंटशी नीट न वागणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पाडा त्या मित्राने मुकुंदाजवळ वाचला होता. आणि पुढे काही दिवसात त्याचं प्रेतच घरी आणायला लागलं होतं. ते सगळं मुकुंदाला आठवलं आणि तो रागानं म्हणाला, तू काय दुखणं खुपणं करायला कठाळी का हो? तिथं भरती केलं म्हणजे माझं मडच निघते तिथून. मी काही जेतता येत नाही तिथून, हे पक्क. आणि आपली हे भेट शेवटची समज, कारण का घरच्या कोणाला त्या दवाखाने जनरल वॉर्डात थांबू देत नाही. आणि गरजेपेक्षा जास्तीचं काही सामाईनी ठेवू देत नाही.
शिवाय दुसरी गोष्ट अशी की नागपूरपर्यंत महाकडून बसून जाणं होत नाही, स्पेशल जीप करून जाणं भाग पडन. आणि नागपूरवरील स्पेशल गाडी आपल्याला पुरवणार आहे का? तसंही मला जो विनाकारणचा खर्च वाटते त्यापेक्षा जवळचं नरखेड आहे आपलं देव डॉक्टरचा दवाखाना आपल्याला बरा वाटते. एवढंही करून तुले महाजच मडं काढायचं असेल तर जातो बाप्पा नागपूरच्या मेडिकलमध्ये. ठीक आहे, तुमची विचार. नसलंच ते धरलं तुम्ही मनात म्हणून तुमच्या विरुद्ध काहीच नका करायचं. निर्वाणीचं बोलू नका फक्त. त्याच्या हट्टापुढे सगळ्यांचं बोलणं खुंटलं. सगळेजण तो विषय टाळायला लागले. जयंता रात्रभर तिथे थांबला. सकाळी परत जाताना त्याने पॅन्टच्या खिशात नाही राखी काढली, मुरलीला दिली आणि म्हणाला, गीतानं रक्षाबंधनाची म्हणून पाठवली, ती पोस्टानं पाठवणार होती. मी म्हटलं मी चाललोच आहे तर मीच देईन. मुकुंदा लगेच म्हणाला, बघा पोरीला लय रीतिरिवाज समजते, पण राखी जवळ आली तर मला सांगितलं नाही. अजून आठवडा आहे राखीले. खरं तर गेला ह्या महिना धोंड्याचा होता म्हणून सर्वांचा महिनाभर उसरा लागला आहे. मग आता पोळाही लवकर येईल. यंदाच्या पोळ्याले तोरणात आपली गोऱ्याची जोडी पाठवजो बरं. मुरली घेऊन जाईन तोरणात जोडी आणि तो तोरणातून आल्या गोराईची चांगली पूंजापती कर. आरती उतर, पुरणपोळी 4 जो गोराईले आणि खांद मर्दांच्या राती हळदन लोणी घेऊन मुरलीले त्याचे खांदे मर्दाले लाव. गाईच्या सुता धरतीच्या पुता, आळुसानं मारलं, आर्यानं टोचलं, पूर्ण्यानं मारलं, कासऱ्यानं आवरलं, राग नका धरू, आवतान घ्या, सकाळी जेवाले या, असं म्हणून त्याला जेवाचं आवतन द्यायचं ना. मग जनावर खुश राहते का नाही? तान्या पोळ्यात पाठवा लगन हे जोडी. रामाच्या बोलण्यावर सगळेजण हसले. काहून तसं बोलतं तान्या पोळ्यात? काहून? बैल पोळ्याच्या पाठो काय मस्करी करतं काय माझी? 4-5 वर्षात पाय कसा हत्तीवानी जोडी होतं ते. असं सांगताना मुकुंदाच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. हत्तीसारख्या जोडीची कल्पना त्याला सुखावून गेली. तो अंतर्बाह्य सुखावला. आणू काय मग गाडी? चालताना छातीतला कप काढासाठी नरखेडले? जयंतानं त्याला विचारलं. कालच्या औषधानं मला लय आराम पडल्यासारखा वाटते. पाण्यात औषध घालून गुळण्या केल्या काय तर लगी कप बाहेर पडला होता. रातभरात मला छाती मोकळीन हलकी हलकी वाटते. शिवाय आज तर तापही नाही. कायले हेलपाट्या पाहिजे? जाणे येण्यानं उलटं थकवा येईन. घोडं मेलं वजन शिंगरू मेलं येरजारीनं असं होतंय. राहू दे, मी काही जात नाही. बरं बाप्पा, तुम्ही म्हणन तसं. मग मी जाऊ का वावराकडं? आता मजुरीचा होका तर नाही. कोयठानावर जाऊन मजुरी पाहण्यापेक्षा घरच्या वावरात जातो, 2 पेंड्या गवत बघतो, इंधनासाठी काड्या बघतो. किशोरी मारवाड्यानं तेवढी बरी सवलत दिली बाप्पा, निदान धुऱ्याचा चारा तरी घेता येते. जाय बाप्पा, नाही कसं म्हणू, पण ते लुगडं किती फाटलं व, सारं अंग दिसते. काय म्हणावं भाऊ तुले? त्या फाटक्यापासनं शिवलं का पुन्हा त्या शिवल्याजवळून फाटते. असा जर झालेला कपडा शिवून काय फायदा? काढून घेणं नवीन लुगडं आणि आणखीन त्याला एक जोड घेऊन ये इकत. कायले ते नवं लुगडं ठेवू देते मला कळतच नाही. पावसा पाण्याचं खराब होऊन म्हणून काढायला जीव नाही होत. आणि तसंही नवं लुगडं वावरात गेल्यावर एखाद्या झाडाझुडपाले अटकलं तर फाटाचं भेव वाटते ना. बरे व तू फाटन ते भेटन. तू अशी फाटकं नेसून फिरते, मले लाज येते ना. बरं बाप्पा, उद्या काढीन. आता पुन्हा बदलायचा लय कटाळा येते. आणि वावरात गेल्यासारखं काही कामही झालं पाहिजे ना. आणि आता पुन्हा गाय फळली आपली, इतक्या दूध कमी देते. काय असो, पण गाय चांगली निघाली. मुकुंदा समाधानानं हसला. रामानं पायात चप्पल घातली. वेळा चुंबळ पाण्याचं भरणं घेऊन ती वावराकडे निघाली. श्रावण संपला, पोळाही संपला, भाद्रपद सुरू झाला. महालक्ष्मी आटोपल्या. गणपतीचे दिवस होते. कुठे सार्वजनिक गणपती, कुठे घरगुती गणपती आसनस्थ झाले होते. रमा मुकुंदाची मात्र गेल्या 6 महिन्यापासनं थोड्याफार फरकानं 30 दिनचर्या चालू होती. त्या दिवशी साधारण 10-11च्या सुमाराला रमाकडे सरोज आली. काकू, बांगड्यावाला आलाय. तुमच्या हातात किती दिवसापासून एकच बांगडी. मागं तुम्ही बोलल्या होत्या का मी वावरात गेल्यावर बांगडीवाला येते, त्याची माई भेटच होत नाही. मग आता आणू काय त्याला बोलवून? नाही तर तुम्ही चाला त्याच्या ठेल्यावर. तुमचा थोटा हात बिलकुल बरा नाही दिसत काकू. सर्व तुझ्या काकोलेच घेऊन जाय बरं बांगड्या भराले. चांगले डझन बांगड्या भराले लावतीले. खरं थोटे हात बरे नाही दिसत. खरंच बाई सरोज, चल भरूनच घेतो बांगड्या. रमा सरोजबरोबर बांगडीवाल्याकडे आली. काकाजीनं सांगितलं डझनभर भरासाठी भरा. नाही माई सरोज, मला असे हातभर बांगड्या बऱ्या नाही वाटत. 6 भरतो.
ह्या पिलेनच बांगड्या द्या दादा भरून. सस्त्या राहते ना पिलेन बांगड्या. बाई दिसेल ही पिलेन बांगडी दिसते, पण हे डायमंड बांगडी महाग असते बांगडी आणि पक्की असते. लवकर सांगा कोणत्या भरू. काकू कवा तरी वर्षातून एखाद्या वक्ताला बांगड्या भरताय तुम्ही. या सोनेरी टिकल्याच्या भरानं चांगल्या दिसते. 10 रुपये डझन तर डायमंड बांगलीत आणि टिकल्याच्या बांगलीत 3-4 रुपयाचा फरक आहे डझनावर. बरं भाई होऊ दे तुझ्या मनानं. दे दादा सोनेरी टिकल्याच्या. पण याच्यात तर 2च रंग दिसते. या हिरव्या नको देऊ बाबा, नव्या नवरीवाणी वाटते. दुसरा रंग पाय. काकू दुसरा रंग किती जुनाट वाटते. ह्याच घ्या की हिरव्या, चांगला उठून दिसते रंग. आणि नवरीचा रेशमी सोडा राहते. पण आजकाल नवरी तर साडीवर मॅचिंग बाकड्या भरती. तुम्ही काय जुनी पद्धत घेऊन बसल्या. भरा हिरव्या. मी ह्याच भरून घेतो 6 बांगड्या सणावाराचे दिवस. बरं बाप्पा दे दादा ह्या हिरव्या भरून. रमा हिरव्या बांगड्या भरून घरी परत आली. पहाटे 4ला कोंबडा आरवला. सरोजच्या कोंबड्यानं दिलेली बांग रमाकडं ऐकू यायची. कोंबड्याची बांग ऐकताच रमा खडबडून जागी झाली. वाकळीवर उठून बसली. बसल्या बसल्या तिने धरतीला हात जोडून नमस्कार केला. मग तिने नित्याची कामं आटोपली. अंगणात चढा रांगोळी झाली. खूप दिवसांपासून तिने केस धुतले नव्हते म्हणून घाईघाईत डोकं धुतलं. आंघोळ झाली. देवपूजा केली. नंदादीप लावला. फुलवात लावली. धूप दीप अगरबत्ती गुळाचा नैवेद्य आरती सगळं काही आटोपशीरपणे पण शांत चित्तानं केलं. बाजावर झोपून असलेल्या मुकुंदाला आरती दिली. मनोमन देवाची प्रार्थना केली. तिच्या शक्तीप्रमाणे तिची भक्ती आटोपल्यावर ती स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक आटोपल्यावर भाजी भाकरीचा नैवेद्य देवाला दाखवला. मुरली बाबाले उठवतो का रं. देतो त्याचे कपडे बदलून आणि ते 2 घास खाऊन घेऊन घेतील. अगं झोप लागली वाटते त्याईले. झोपू दे की. आपण उठले म्हणजे त्याची तयारी करून दे. तोपर्यंत काही सामान भरायचं असेल ते भरून घे. दवाखान्यात थांबाचं काम पडलं तर असून दे. संग शिदोरी घे 2 टायमाची. मुरलीनं दिलेला सल्ला रमालाही पटला. तेवढ्यात मुकुंदाला खोकला आला. चांगली ढास लागली. रमानं त्याला तुळशीची पानं अद्रक घालून गुळाचा चहा करून दिला. त्याचं अंग पुसून दिलं. कपडे घालताना तो तिला म्हणाला, किती दिवस झाले ना न्हाणीत जाऊन आंघोळ करून घासून पुसून गरम गरम पाण्याने आंघोळच नाही. वावराकडेही चक्कर नाही. ज्या दिवशी आपल्या हातानं आंघोळ करून वावरात गेलो होतो त्याच रोजी पायाला लागलं होतं. तेव्हापासून ना धाडाची आंघोळ न वावर. हेच सुरू आहे. दवाई आणि दवाखाना. तापण नसता मनस्ताप. मले आणि मायाबरोबर तुम्ही दोघालाही. आता ठणठणीत झाल्यावर कर्जा साजरी गरम गरम पाण्यानं आंघोळ आणि मनोहरच्या बंडीत बसून वावराकडे चक्करी टाकून येत जा. मात्र तवरी काशी पुसपास करा. फंजिंग का काय म्हणते तसं ते. आणि आता थोडीशी भाजी भाकर खाऊन घ्या. औषध घ्या. झीप येईपर्यंत झोपा. काय खाऊन घेते भाकर. तोंडात घास फिरते माया. तोंड फेक्कन बेचव झालंय. थोडीशी लोणच्याची पोड नाही तर त्याचा मसाला तरी दे. जिभेव ठेवा पुरतं तरी दे. पोटात नाही जाऊ देणार मी. नाही या असतं तुमचं काही ऐकणार नाही. आता ह्यापुढं तुम्ही माय ऐकायचे. खोकला आणि ताप आणि ख्यात पायाच्या नसा कमरीचं दुखणं हे समद बरं होईपर्यंत ते काहीच नाही. तिळभर आंबट चिंबट जास्तीचं तिखट मीठ देणारच नाही. मागं मी अशी चूक केली आणि पलटून कावळ चालता. एक डावचे ठणठणीत बरे झाले की मी सर्व तुमच्या आवडीचे पक्वान करीन. मग पोट भर खा. मला काही खुशी आहे का तुम्हाला हे देत नाही असं सांगायची. पण घडीला हे हात बांधलेले आहेत. तुम्हाला असं खाटल्यावर पडलेलं नाही पानं होत ना माझ्याकडनं. आता तुम्हाला नर खेळावून पुरा ठणठणीत करून आणतो. किती खर्च होऊ द्या भरीन मी दवाखान्याचं बिल. आता आम्ही मायले का करू ते तुम्ही सगळं गुपचूप करून घ्या ना आम्हाला करू द्या. डॉक्टर जे जे उपाव करतील ते इले करू द्या. असं काहून तसं काहून हे काही विचारायचं नाही कोणाले. आणि आज नाही उद्या पाहू परवा करू बिलकुल बोलायचं नाही. आज काय आत्तापासून मी सांगतो तसं वागायचं. आत्ता ताट वाढून आणतो त्याचे 4 घास खाऊन घ्या. रमानं त्याला प्रेमानं दम भरला. पंचप्राण डोळ्यात आणून बघावं तसा तो तिला निहाळत होता. मुकाट्यानं हतबल झाल्यासारखा. हताशपणे खिन्न होऊन तो म्हणाला, बरं बाप्पा नको देऊ तुझ्या मातानं होऊ दे. पण आज काय नरखेडला जावंच म्हणतं. आणि मग तू पुन्हा फाटकं लुगडं काऊन नेसली. झंपरही शिवून आणले ना मुरलीनं. मग काऊन असे बाईवर फाटकं जंपर घातलं तू. आता फाटकं नवं तिथं मिले कोणी पावाले येणार आहे का मला. काहून तर काजीन का बाप्पा ते नवं लुगडं मला नेसावंसच नाही वाटत. नाकाला वळी कपाळाला आठ्या पाडून ती म्हणाली, म्या तोही ऐकलं. लोणचं तिखट नाही खाल्लं. आज दवाखान्यातही मी भरती होतोय. तिथून तो आणशीन तवा घरी येईन. मी नाही म्हणणार स्वतःहून घरी घेऊन चल म्हणून.
तू सांगशील तसं करशील तसं सर्वे करून घेईन. आता मात्र तू महा ऐक. अशी दलिंदरी नको दाखवू लोकाईले. जागोजागी अंग दिसते, मले नसलीच पेशेमानी येते. नेसते नवं लुगडं, मोड त्याची घडी आणि ते नवं झंपर घाल. मले पाहू दे कसं दिसते तुझ्या अंगाव. असंही काठाचं लुगडं तुला लई खुलून दिसते. तशाही अवस्थेत खिन्न हसत तिचा हात प्रेमानं थोपटत तो म्हणाला. मुरलीनंही मुकुंदाला साथ दिली. बरं बाप्पा, मोडतो घडी. रमाला पातळाची घडी उकलली, त्याच्या पदराला हळदी कुंकू लावलं, ते देवाजवळ ठेवलं आणि मग ती नेसली. नवीन ब्लाऊजही घातलं. दररोज ती केसाचा जोडा पाडत असे, पण आज केस नाहिल्यामुळे ओले होते म्हणून तिने केसाची बारीक वेणी घातली आणि उरलेल्या केसांना रबर बँड लावावा म्हणून ती शोधायला लागली. अलीकडे बँकेतले पैसे काढले की नोटांना लावून येणारे रबर बँड मुरली सांभाळून ठेवत असे. ती मुरलीला म्हणाली, मुरली तुझ्याजवळचा एक रबर दे, केसाले लावतो. घे, मुद्दाम हिरव्या रंगाचा दिला. लुगडन झंपरन बांगड्या सगळ्या मॅचिंग. आज काय तुम्ही बाप लेकाने मिळून माई मस्करी करायचं ठरवलं का रे? करा बाप्पा करा. मुरली, जाय लवकर इष्टनावर लवकर आणि जीप घेऊन ये. 10 तरी वाजले असतील, 12च्या दवाखान्यात पोचलं पाहिजे. आता आज तर कॉलेज पडलं महा. या दवाखान्यामुळं आणखीन किती दिवस पडन देव जाणे. दादा, काचा कामं मी तुले काम सांगतो रे. तू यावाला अभ्यास बडवून तुले कामं सांगायची का मला खुशी? जाय ना बाप्पा लवकर. मग सगळं आटपलं, आता गाडी आली की गाडीत बसायचं काम शिल्लक आहे. मुळू डोळ्यानं मुकुंदा सगळं बघत होता, कान देऊन ऐकत होता. रमाच्या कमरेखाली रुळलेल्या काळाभोर जाट केसांकडे बघत त्यांनी क्षीण आवाजात तिला जवळ बोलवलं. जवळ बाजेवर बसायला सांगितलं. कधी तिच्या केसाला, कधी पातळाला हात लावत म्हणाला, तुझ्या या काळ्या भोरक्यासात आता मंदा तांबड्या चंदेरी रंगाचा शेडकावा झाला की. पण आपल्यासारख्याच्या घरात असे काळे भोर दाट रेशमासारखे केस, खरंच लक्ष्मीचे राहते असे केस. तरी बरं त्याची वजन सेज. 8 दिवस त्याईले खोबऱ्याच्या तेलाचं बोट नाही मिळत. आणि म्या तुले म्हणलं होतं ना, तुला कोणचाही कपडा खोलून दिसते म्हणून. पण हे हिरवं झरी काटाचं लुगडं तुला लय साजरच दिसतंय. त्याच्या या बोलण्यानं रमा सुखावली, नकळत थोडी लाजली. नेहमीची जीभ घेऊन मुरली आला. नेहमीप्रमाणे इतर भागाला इतर लोक बसले. दुसऱ्या भागात मुकुंदाला झोपवलं. नंतर त्याचं डोकं मांडीवर घेऊन रमा तिथे बसली. मुकुंदाचे पाय मांडीवर घेऊन मुरली बसला. सीट खाली सामानाची पिशवी ठेवली. खोकलताना मुकुंदाचं सगळं अंग हालायचं. त्यावेळी त्याचे पाय आपोआप सीटवरनं खाली लोंबकळायचे. मग मुरली पुन्हा त्याचे पाय आपल्या मांडीवर ठेवायचा. जीभ धावत होती. रस्त्यात येणाऱ्या खड्ड्यांमध्ये आदळत होती, त्यामुळे सगळ्यांना असह्य दणके बसायचे. पण मुकुंदाला मात्र त्याच्या सहनशक्ती पलीकडे त्याचा त्रास होत होता. मध्ये मध्ये खोकला येणं, ढास लागणं सुरूच होतं. या दचक्यांमुळे तर खोकळणं, ढास लागणं अखंड सुरू झालं. मध्येच तो अरे अरे, देवा रे, बाप्पा रे असं ओरडायला लागला. त्याचा आवाज क्षणाक्षणाला क्षीण व्हायला लागला. कितीतरी वेळा त्याचा जोराचा खोकला, ठसका दाटणं, धाप लागणं आणि गाडीचं खड्ड्यातून उसळणं याची एकच गाठ पडायची. त्याचीही जणू काही स्पर्धाच चालू होती. अशावेळी रमा त्याची छाती चोळत असे. ती त्याला त्रास होऊ नये म्हणून सर्व शक्तीनिशी पकडून ठेवत होती. तो सारखा पाणी मागायला लागला. का हो, तोंड सोकलं काय? घडी घडी पाणी मागता? रमानं बाटलीनं त्याच्या तोंडात घोडघोड पाणी टाकताना विचारलं. माझ्या घशात ठसा अडकला. पाण्याच्या गोटाबरोबर खाली जाईन असं वाटते. तहान लय लागली म्हणून अजून दे पाणी. त्यांनी पुन्हा आजारी पाखराप्रमाणे तोंड उघडलं. रमा त्याला घोडघोड पाणी पाजत होती. हळूवार हातानं छाती चोळत होती. घरून निघताना बाहेरचं वातावरण कुंद होतं, पण आता जास्त ढगाळलं होतं. अशातच एका खड्ड्यात फार जोरात गाडी उसळली. सगळे पॅसेंजर एकमेकांच्या अंगावर कलंडले. मुकुंदाची अवस्था फार केविलवाणी झाली. आता तर प्रत्येक दचक्याबरोबर त्याला थोडी लघवी व्हायला लागली. अरे जीपवाल्या दादा, गाडी जरा धीरानं घे ना बाप्पा. गड्ड्यातून आरामानं घे. माय पेशंटला लई त्रास होते. त्याईला दचक्याचा दणका नाही सहन होते. काकू, जीप म्हणजे बैलबंडी हे का झोकं चालवासाठी? जे बाईला म्हणलं तर तुडू धावणं, बाईलेला तुतारी डोसली तर त्याईला तो धूर करायचा इशारा समजतो. अवे जीप हो, सर्व ब्रेक लावायचा खेळ चालते इथं. रस्ते असेत का गड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात गड्डा आहे हेच कळण असं झालं आहे. दादा, एका शब्दाला किती शब्द बोलते बाबा. गप राहणं. माझ्या पेशंटले त्रास होतोय. अहो, मला पक्क धरून ठेव. माझी जीव घाबरून राहिला. पक्क पकडून ठेव मले. मुकुंदाचे अडखळत निघणारे शब्द.
रमानं त्याचं निरीक्षण केलं. त्याचं पूर्ण अंग घामानं चिंब झालं होतं. एवढ्या थंड वातावरणात तुम्हाला एवढा घाम कसा फुटला हो? मुरली, थैल्यातल्या बाबाचा दुपट्टा घेत यायचा घाम पूस, मी त्याईला धरतो पक्क. समोरच्या सीटवरचे पॅसेंजर मुकुंदाकडे बघायला लागले. तेही घाबरले होते. काय करावं त्यांना समजेना, सुचेना. मुरली एकसारखा मुकुंदाचा घाम पुसत होता, तरी मुकुंदाच्या अंगाला झरे फुटल्याप्रमाणे घाम येत होता. तशाही अवस्थेत मुकुंदा काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता, पण त्याचा आवाज क्षीण झाला होता. अडखळत असे त्याचे शब्द ऐकू येतोय. पकडून धरून ठेव, मला ठेव पकडून. रमा जास्त घाबरली. जीपवाल्याला म्हणाली, दादा जरा जोरानं घारी घे बाप्पा, यायले लवकर दवाखान्यात न्यायला लागते, लय त्रास होऊन राहिला पेशंटले. काय काकू, एकदा म्हणता आरामानं घे, दुसऱ्यांदा म्हणता जोरात घे, नक्की काय करू? दादा गाडी सरळ दवाखान्यात घे, यायची तब्येत जास्त बिघडली. रमानं जीपवाल्याला पुन्हा विनंती केली. जीपमधल्या एका पॅसेंजरनं मुकुंदाला हात लावून बघितला आणि क्षणभर थांबून निराश मनानं रमाला म्हणाला, आता दवाखान्यात जाऊन काय फायदा नाही, यायचं अंग थंड पडलंय, चिल्यासारखं थंड, पेशंट गेलाय. हे ऐकताच रमाला मुरलीला धक्का बसला. आश्चर्यानं ती म्हणाली, अहो असं कसं होईन, काहीतरी दुगदुगी असन ना. असं नसते बाई, अटॅक आला ते येईल ज्वाराचा. एखाद्याचं प्राणपाखरं उडून गेलं ते काही वापस येत नाही. किती जीवाचे जीव घडत्याची वाट बघत असले तरी नाही, पुढं जाण्यात अर्थ नाही, घ्या समजून. रमाचे सगळे शब्द मुके झाले होते. काय करावं, काय बोलावं, कुठं जावं तिला कळेना. तिच्या डोळ्यातनं अश्रूसुद्धा येत नव्हते, तोंडातून शब्द फुटत नव्हता. भकास उदास चेहऱ्यानं ती मुकुंदाकडे फक्त बघत होती. त्याच्या केसातनं बोटं फिरवत होती आणि तो शांतपणे झोपल्यासारखा दिसत होता. गाडी पलटाव जीपवाले दादा, गाडी पलटाव, एका पॅसेंजरनं जीपवाल्याला सांगितलं. मनमौजी स्वभावाचा, स्वच्छंदी वृत्तीचा तो जीपवाला त्यांनी क्षणभर मागे वळून बघितलं. गाडी थांबवली. गाडीतली स्मशान शांतता बघून तो धास्तावला. रमाला शांतपणे विचारलं, काय झालं काकू, गाडी कुठं घेऊ? तिच्याऐवजी दुसरा एक पॅसेंजर म्हणाला, आम्हाला नरखेडला सोडून द्या अगोदर, मग कुठेही जा. तुम्हाला काही काळ वेळ प्रसंग समजते का नाही भाऊ? माणुसकी नावाची काही चीज असते माहिती का तुम्हाला? तुम्ही काय बोलतात हे तरी तुम्हाला कळते काय? जीपमधला एक साधारण 25शीचा मुलगा बोलला. अरे तुला घाई नसन बापू म्हणून तू असं बोलते? घाई कशी नाही, मला इंटरव्ह्यूला जायचं आहे. पण डोळ्या पुढचा प्रसंग पाहून तुम्ही सर्व थांबाव, मी पुढच्या स्टॉपावर गाडी थांबवतो, ज्याला उतरायचं त्याने तिथं उतरून जा. या रस्त्याने येणारी जाणारी कोणची गाडी तिथं थांबते त्याच्यात बसा, पुढं जा, मला पैसे देऊ नका. जीपवाला रागानं म्हणाला. रमाला सत्य पटलं होतं, ते तिने स्वीकारलं होतं. तिच्या अंगावर जणू पहाड कोसळला होता. ती सुन्न झाली होती. मुकुंदा गेला म्हणजे तो मरण पावला. आता यापुढे तिच्यासोबत तो कुठे येऊ शकणार नव्हता. पण यावर विश्वास ठेवणं तिला जड जात होतं. पण हेच सत्य आहे हे स्वीकारणंही तिला जड जात होतं. मुरली मुळूमुळू रडत होता. अधूनमधून आईकडे बघत होता, पण रमाच्या डोळ्यातनं मात्र टिप्पूसही बाहेर पडत नव्हता. श्रोते हो, लक्ष्मी कमल गेडाम लिखित त्या मध्यरात्रीनंतर या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.